हे मशरूम आहे, वाटाणा आहे, बटाटा आहे, दही आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर, पुदिना, कांदा, थोडंसं तूप घालणार आहे, चवीला मीठ. आपला हा वर्षाचा मसाला आहे, हा थोडासा नावाला घालायचा, जास्त तिखट नको आहे. आणि बिर्याणीसाठी हा लकी बिर्याणी मसाला घालणार आहे मी. आणि हा तांदूळ उकळायला घातलेला आहे मी, बिर्याणीचा राईस. हा अर्धा कच्चा शिजला की आपण तो गाळून घ्यायचा आहे. नंतर मग ते सगळं फोडणी द्यायची. आपल्याला याच्यात थोडंसं तेल आणि तूप घ्यायचं आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे, त्याच्यात कांदा परतून घ्यायचा लाल करून. कांदा आपला परतून लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं. हा काळा मसाला घालायचा आणि हा लकी बिर्याणी मसाला. दही आहे, हा पुदिना आहे, ही कोथिंबीर आहे, थोडी हळद घातली. मसाल्याला थोडा आपला कलर येण्यासाठी कलरची मिरची पावडर घातली. याला तिखट नसतं, नुसता कलर येतो. आता हा छान परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. बघा आत्ताच किती छान मस्त खमंग सुटला नुसता. आता थोडा वेळ झाकण ठेवून थोडं शिजून घेऊया मसाला. मसाला आपला आता परतला गेलेला आहे. याच्यात आता आपण या भाज्या घालायच्या. त्याला झाकण ठेवायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं. त्यात थोडं पाणी घातलं तरी चालेल शिजायला, किंवा वाफेवर सुद्धा शिजतो चांगला. आपला हा मसाला शिजलेला आहे. तर याच्यात आपल्याला उकळलेला तांदूळ घ्यायचा. त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भात चांगला एकत्र करून घ्यायचा आहे. तांदूळ बघा मस्त मोठा झालेला आहे. हा करायच्या आधी अर्धा एक तास भिजून ठेवला ना, बिर्याणी असो, व्हेज असो, नॉनव्हेज असो, छान मोठा होता तो. आपण छान ह्याला एकत्र केलेले. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ येऊन द्यायची. अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. आता याच्यावरती मी मस्त चीज घातलेलं आहे. तुम्ही तूप घाला, चीज घाला आणि मस्तपैकी खा. आणि रेसिपी कशी झाली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.